सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनांचं स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारला आज तब्बल 1 वर्ष पूर्ण होत आहे। जनतेचा वचनभंग करणाऱ्या मोदी सरकारचा काँग्रेस पक्षानं पनवेलच्या शिवाजी चौकात जोरदार निषेध केला। मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार। यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि नेते मंडळी उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष आरसी घरत, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट के.एस. पाटील, काँग्रेस नेते डॉक्टर भक्तिकुमार दवे, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, नगरसेविका स्मिता पाटील आणि निर्मला म्हात्रे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती। दरम्यान कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी देखील मोदीवर जोरदार टीका केली आहे। ते म्हणाले, 125 कोटी जनतेची फसवणूक मोदी सरकारनं केली आहे। 365 दिवस मोदींनी फक्त परदेश दौरेच केले आणि वचने दिली। मोदी सरकारची सर्व आश्वासनं फोल ठरलीत। तसंच चीनमधून मागवलेल्या स्टीलवरून देखील मोदी सरकारवर श्याम म्हात्रे यांनी जोरदार टीका केली आहे। या भारतीय 125 कोटी जनतेला फसवणूक करून प्रचंड स्वरूपात आश्वासनं दिली आणि गेल्या अनेक वर्षाच्या काँग्रेस पक्षाच्या राजवटीच्या नंतर 1952 ते 1990, 95 ते काही काल 99 सालापर्यंत आणि 2004 ते जवळपास 2014 अशी राजवट काँग्रेस पक्षाने या देशामध्ये केली आणि ह्या देशामध्ये राजवट करत असताना विकासाची स्वप्न जी काँग्रेस पक्षाने दाखवली, तर आज या देशामध्ये काँग्रेस पक्षाने जे काही विकासाची गंगा आणलेली होती, त्या गंगेच्या स्वरूपात मध्यंतरीच्या त्यामध्ये मोदी सरकारने प्रचंड आश्वासने दिली, पण त्या आश्वासनाची पूर्तता करता करता होता 1 वर्ष निघून गेलं। आजच्या दिवशी मोदी सरकारने या देशाची सूत्र हाती घेतली आणि आजच्या दिवसापासून तर आजपर्यंत 365 दिवसामध्ये जवळपास त्यांनी जगातील सर्व देशामध्ये परदेशवाऱ्या करून परदेशात जाऊन फक्त राज्यकारभार चालवला आणि स्वतःच्या देशामध्ये ज्यांना वचनं दिली त्या देशामध्ये काही काळ सुद्धा तो राहिलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे। महागाई गगनाला वाढलेली आहे। डिझेलचे पेट्रोलचे भाव कमी करतो सांगितले, तेही सातत्यानं वाढत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी 2.5 लाख लोकांना नोकऱ्या देतो अशा तऱ्हेचं आश्वासन दिलेलं होतं, तेही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून देशामध्ये आजचा जो इश्यू आहे तो अत्यंत महत्वाचा इश्यू आहे। आज चायनाला मोदी गेले, चायनाच्या सरकारसोबत मोदींनी चर्चा केली आणि त्या ठिकाणचा पडलेला स्टील करारनामा करून या देशामध्ये स्टील आणला गेला आणि स्टील आणल्यानंतर आपल्या देशातील जे स्टीलचे उद्योगधंदे होते, भिलाईपासून मध्य प्रदेशाच्या कारखान्यापासून तर देशभरातल्या सर्व कारखान्यांचे म्हणजे जवळपास आपला डोलवीचा कारखाना JSW इस्पात असेल, हे सर्व स्टील कंपन्या स्टीलचे उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत। का बंद पडले? तर जी निर्यात पॉलिसी असते, जी आयात पॉलिसी असते, ज्या आंतरराष्ट्रीय किमतीचे त्या ठिकाणी निर्णय घ्यायचे असतात, ते निर्णय मोदी सरकारचे चुकलेले आहेत। तसेच यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका निर्मला म्हात्रे देखील उपस्थित होत्या। मोदी सरकारनं या 1 वर्षात फक्त मीडियामध्ये स्वतःला मोठं करण्याचं काम केलं। तसंच निर्मला म्हात्रे यांनी वाढत्या महागाईवरती देखील नाराजी व्यक्त केली आहे। मोदी सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। निवडणुकीच्या वेळेला त्यांनी भारतीय जनतेला मूर्ख बनवण्यासाठी अनेक घोषणा केल्या। त्यांना वाटलं भारतीय जी जनता आहे ती मूर्ख आहे, पण 1 वर्षानंतरही ते फक्त मीडियामध्ये स्वतःला मोठं करतायत। त्यांनी आतापर्यंत जी काही घोषणा केल्या स्वस्त, ते काही झालेलं नाहीये। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही गृहिणी आहोत, तर गॅस, डिझेल आणि पेट्रोल हे भाव वाढल्यामुळे
जर का पेट्रोल आणि डिझेल वाढल्यामुळे महागाई ही जीवनावश्यक वस्तूंवरती वाढते आणि त्याप्रमाणे सर्वसाधारण कुटुंबातले जे लोक आहेत, जे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर चालवणारे आहेत, त्यांनाही पेट्रोल आणि डिझेल वाढल्यामुळे ट्रान्सपोर्टचा धंदाही वरती फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिक्षा चालक जे बंधू आहेत तेही त्यांचा आता भाववाढ करणार आहेत. मग आता जर का रिक्षा चालकांनी जर भाववाढ केली तर त्याचा सर्वसाधारण कुटुंबावरती जो परिणाम हा फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता फार मोठ्या बोलथापांना मोदी सरकारच्या फसलेली होती. कारण त्यांनी सगळ्यात महत्वाचं सांगितलं होतं की काळा पैसा आणला जाईल भारतामध्ये आणि प्रत्येक भारतीयाच्या अकाउंटवरती 15 लाख हे दिले जाणार आहेत. आमच्या भारतीय जनतेला एवढं मूर्ख बनवण्याचं सगळ्यात मोठं हे राजकारण हे मोदी सरकारने केलेलं आहे. कारण मी तर म्हणते, मीही दर महिन्याला एंट्री करते आणि बँक बुकमध्ये बघते की कधी माझ्या अकाउंटमध्ये 15 लाख जमा होत आहेत. कारण जर का 15 लाख जमा झाले तर माझे जे भविष्यातले स्वप्न आहेत ते नक्कीच साकार होतील. पण मला असं वाटतं ह्या 1 वर्षात तरी माझ्या अकाउंटमध्ये 15 लाख नव्हे तर 15 रुपये सुद्धा किंवा 15 नवीन पैसे सुद्धा जमा झालेले नाहीयेत. म्हणजे हा फार मोठा आम्हा सर्वसामान्य नागरिकांना मूर्ख बनवण्याचा, वेडे बनवण्याचा हे राजकारण करत आहेत. स्वतः मात्र 10 कोटीचे सूट घालतायत. सुटाबुटातली सरकार आहे आणि आम्हाला सर्वसामान्य जी जनता आहे त्यांना अन्नधान्य हे सुद्धा महाग केलेलं आहे, भाजीपाला महाग केलेला आहे. आणि फक्त अडवाणी आणि अदानी अंबानी हे जे कोणी मोठे लोक आहेत ज्यांनी त्यांना भरपूर प्रमाणात इलेक्शनच्या वेळेला फंड केलेला आहे त्यांनाच फक्त मोठं करण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे. आणि येणाऱ्या 5 वर्ष जे आता पुढची जी 4 वर्ष आहेत या 4 वर्षामध्ये मला वाटतं सामान्य जनतेला घरामध्ये एक वेळचं जेवण, एक वेळची अर्धी भाकरी सुद्धा मिळणं मुश्किल होणार आहे.